नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी यातील विषय मराठी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही धड्यांच्या घटकन्याय प्रश्नपेढींची उत्तरे पाहिली असतील। आज आपण पाठ 7वा, 8वा आणि 10वा या 3 पाठांचे घटकनिहाय प्रश्नपेढींची उत्तरे पाहणार आहोत। शासनाने आपल्याला जी प्रश्नपेढी दिलेली आहे ती प्रश्नपेढी कृतीपत्रिकेच्या स्वरूपात दिलेली आहे। त्यातील आत्ता आपण पाठ 7वा गवताचे पाते ज्याचे लेखक आहे वि.स. खांडेकर याचा अभ्यास करणार आहोत। कृती क्रमांक 1 मध्ये उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असा प्रश्न आहे आणि योग्य पर्याय निवडा। आकलनावर ही कृती आधारित आहे। सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या उतार्याचे सखोल वाचन करायचे आहे। वाचन एकदा दोनदा करून तो समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सोडवता येतील। पहिला आकलनावर प्रश्न आहे की कारण लिहा। त्यातला पहिला आहे की झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली। मग झाडावरून पिकलेली पाने का गळून पडू लागली? तर त्याचं उत्तर आहे कारण की ते हिवाळ्याचे दिवस होते। कारण की हिवाळ्याच्या दिवसातच झाडांची पाने गळायला सुरुवात होते। दुसरा प्रश्न आहे की गवताच्या पात्याच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचे कारण काय? इथे कारण आपल्याला लिहायचे आहे की झाडावरून पिकलेली पाने जमिनीवर पडताना त्यांच्या आवाजाने गवताच्या पात्याची झोपमोड होत होती आणि गवताच्या पात्यांचा स्वप्नांचा चुराडा होत होता। म्हणजे इथे पाने ही दंगा करत होती, म्हणूनच त्याच्या आवाजाने गवताच्या पात्याचा स्वप्नांचा चुराडा होत होता। पुढच्या स्लाइडवर तुम्हाला उतारा दिसून येईल। प्रश्न सोडवण्यापूर्वी त्या उतार्याचे सखोल वाचन करायचे आहे। दिलेल्या घटना कालानुक्रमे लावा। ओघ तक्ता तयार करायचा आहे आणि ओघ तक्त्यामध्ये ती क्रमाने लावायची आहेत। मग त्याचं उत्तर पहिल्यांदा आहे की हिवाळा सुरू झाला होता। 2 नंबरचं आहे पान धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले। 3 क्रमांकावर आहे चिमणे गवताचे पाते जागे झाले आणि 4 नंबरवर आहे पानाच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला। तिसरा आकडा असतो स्वमत। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मत लिहायचं असतं। ही जी रूपक कथा दिलेली आहे त्या रूपक कथेची वैशिष्ट्य तुम्हाला इथे तुमच्या मनाने लिहायची असतात। मग ही रूपक कथा कशी वाटते तुम्हाला? त्याचं उत्तर आहे रूपक कथा आकाराने लहान असतात, फारशा मोठ्या नसतात। इतर कथांसारख्या त्या खूप मोठ्या प्रमाणात लिहिलेल्या नसतात, दीर्घ नसतात। रूपक कथांमध्ये अर्थघनत्व असते, म्हणजे विशिष्ट अर्थ त्यामध्ये छोट्या कथांमध्ये अतिशय समर्पक असा अर्थ सांगितलेला असतो। रूपक कथा आशय समृद्ध असतात, आशयाने ते समृद्ध असतात, म्हणूनच त्या छोट्याशा भागातून खूप मोठा आशय, खूप मोठा अर्थ आपल्याला समजून सांगतात। रूपक कथा सूचकता त्या रूपक कथांमधून आपल्याला स्पष्ट होत असते। रूपक कथा नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता असतात। रूपक कथांमध्ये नाट्यात्मक रूपांतर असतं, अलंकारिक भाषा वापरलेली असते आणि त्या कथा नेहमी आपल्याला कोणता ना कोणता चांगला संदेश देत असतात। वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो आणि त्यातून काहीतरी विशिष्ट असं लक्ष, विशिष्ट असं चांगलं ध्येय आपल्याला या रूपक कथांमधून लक्षात येत असतं। हे आपल्याला आपल्या या कृतीमध्ये लिहायचं आहे। नंतर कृती क्रमांक 2 उतारा नीट लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करायला सांगितलेला आहे की पानाने गवताच्या पात्याला वापरलेली संबोधनं कोणती? तर ती आहेत शूद्र, अरसिक, बेटा, चिडखोर, बिब्बा। ही तुम्ही लिहायची आहेत।
नंतर परिणाम लिहा असा प्रश्न आहे की वसंताच्या संजीवक स्पर्शाने गळून पडलेल्या पानाला स्पर्श केला, परिणाम काय झाला? उत्तर आहे त्याचं, त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. स्पर्शाने पानाचे चिमुकल्या पात्यामध्ये रूपांतर झाले. म्हणजे संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू असल्यामुळे त्या चिमुकल्या पात्याचे रूपांतर झाले. दुसरा प्रश्न आहे की हिवाळा सुरू झाल्याचा परिणाम. हिवाळा सुरू झाल्यामुळे थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. त्यानंतर तुम्हाला स्वमत कृतीमध्ये लिहायचे आहे की कथेत दिसून येणारे मानवी गुणधर्म स्पष्ट करा. त्याचं उत्तर, मानवी जीवनातही असे कितीतरी विसंवाद आपणास दिसून येतात. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बडबड करणारी वडील पिढी क्षणभरही स्वतःच्या स्वच्छंदी यौवनाची आठवण करून देऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दाखवत नाहीत. या दोन पिढीतील अंतर कायम असते, पण स्वतःला एकमेकांच्या जागी हे पाहत नाहीत. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी समरस होण्याची वृत्ती मनुष्यात नाही. श्रीमंत मालक हे मजुराच्या अज्ञानाबद्दल आणि चुकार तटूपणाबद्दल तासनतास प्रवचने देतील आणि त्याच्या हाताखालचा मजूरही मालकाच्या जुलमाबद्दल व निर्दयीपणाबद्दल हवा तेवढा तडफडत राहील. पण त्या दोघांच्या स्थानांची आदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे त्या कथेमध्ये मानवाचे गुणधर्म आपल्याला स्पष्ट दिसून येतील. हे आपण स्वमत कृतीमध्ये लिहायचं आहे. नंतर पुढचा पाठ आहे वाट पाहताना. याच्या लेखिका आहे अरुणा डेरे. कृती क्रमांक 1. उतारा लक्षपूर्वक वाचायचा आहे. त्यातील पहिला आकडा आहे की एका शब्दात उत्तरे लिहा. त्यातला पहिला आकडा आहे थंडी कमी होण्याची वेळ. थंडी कधी कमी होते? तर होळीनंतर. उत्तर आहे त्याचं होळीनंतर. दुसरा आकडा आहे की लहानपणी लेखिका आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीत झोपायला मिळायचं तो महिना. मग तो महिना कोणता? तर मार्च आणि एप्रिलचा महिना. वैशिष्ट्य लिहा. लेखिकेने अनुभवलेले सुट्टीतील वेगळेपण. लेखिकेला सुट्टीतलं वेगळेपण कसं दिसून यायचं? शनिवार वाड्यात लेखिका सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले वेचून आणायची. माठातले वाळा घातलेलं पाणी, आई आत्याची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पसरलेली वाळवणे, कैरीची डाळ आणि पणे, बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस, गोष्टींची व कवितांची शेकडो पुस्तके, या सगळ्यांसाठी सुट्टीची लेखिका आतुरतेने वाट पाहायची. म्हणजे हे तिचं सुट्टीतलं वेगळंपण होतं. स्वमत आणि कृतीमध्ये बघायचं आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीची तुम्ही वाट पाहता का? कसे ते लिहा. हो, वाट पाहतो. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे जाणून देणारी आहे. एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची खरी किंमत कळते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचा मोल आपल्या लक्षात राहत नाही. वाट पाहताना संयम राखण्यास, धीर धरण्यास, विश्वास घट्ट करण्यास, श्रद्धा डोळस व पक्की करण्यास आपण शिकतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्यास शिकतो व त्या ध्यासापोटी कार्यान्वित होतो. त्यामुळे मिळणाऱ्या सुखाची चव वाढते, यशाची गोडी वाढते, प्रेम मायेतील तृप्ती वाढते आणि एकूण आयुष्यभराबद्दलची ओढ वाढते. त्यामुळे आयुष्यात वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल आपल्याला या वाट पाहण्यांमधून जाणवत असते. पुढची कृती आपण बघणार आहोत की उतारा दिला आहे त्या उताऱ्याचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. आपल्याला पहिला आकडा आकृतिबंध पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये लेखिकेला पुस्तकात भेटलेले जग, लेखिकेला पुस्तकात कोणकोणते अनुभव पाहायला मिळाले किंवा कोणते जग तिला भेटले, तर तिला न पाहिलेले देश पाहायला मिळाले, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी,
अशा अनेक गोष्टी तिला या पुस्तकातून पाहायला मिळालेले होते. कारण लिहा. पहिला आकडा, पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा. कारण पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण पुस्तकातून भाषेची शक्ती, लेखकाच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती. दुसरा आकडा, उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं. कशाचं तरी पानांचं गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उमरांनी आणि राघूच्या हिरव्या थव्यांनी खूप सुंदर व्हायचं असं लेखिकेला वाटायचं. स्वमत कृतीमध्ये पुस्तकातून न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं भेटतात. लेखिकेच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? कसे ते स्पष्ट करा. उत्तर इथे आहे बघा. उन्हाळ्याच्या आधीच्या काळात लेखिका अनेक गोष्टींची वाट पाहायची. त्यातही तिला पुस्तकांची वाट पाहण्यात गंमत वाटायची. कारण लेखिकेच्या मते पुस्तकाचं जग फार वेगळंच असतं. माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गर्दीत बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं तिचं मन फुलून यायचं. तिला तेथे एक वेगळंच जग भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी त्या पुस्तकातून, जगातून लेखिका अनुभवायची. म्हणजे पुस्तकाचं असंही एक जग असतं तर याची लेखिकेला प्रचिती आली होती. कृती क्रमांक 3. उतारा दिलेला आहे आणि तुलना करायला सांगितलेली आहे की व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री. व्यक्तीशी मैत्री कशी बघा. आपण त्या व्यक्तीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, मनसोक्त गप्पा मारतो. ती व्यक्ती प्रतिसादही देते. व्यक्ती हवी तेव्हा आपल्याला येऊन भेटू शकते. कवितेशी मैत्री कशी असते आपली? कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसे, मात्र ती प्रसन्न झाली तर ती कधीही धावत येऊन भेटे. कविता मात्र खूप वाट पाहायला लावते. आणि खाली उतारा दिलेला आहे. उतार्याचे नीट वाचन करायचे आहे. ओघ तक्ता तयार करायचा आहे की लेखिकेच्या आत्याच्या दररोजच्या प्रवासाचा ओघ तक्ता तयार करा. मग लेखिकेचा आत्याचा जो प्रवास आहे तो प्रवास कसा व्हायचा? लेखिकेची आत्या सकाळी 8 वाजताच घरातून निघायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरने उरळी या ठिकाणी पोहोचायची. आणि नंतर शाळा सुटल्यानंतर येताना, परतताना तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसने घरी परतायला तिला कधीकधी 9, 9:30सुद्धा व्हायचे. स्वमतमध्ये तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीचे वाट पाहण्यातला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. उत्तर असं आहे की मला आठवतो तो माझ्या लहानपणीचा एक प्रसंग. माझी आई नोकरी करते. माझ्या लहानपणी घरात मला सांभाळण्यासाठी कोणी नसल्यामुळे मला पाळणाघरात ठेवले जाई. सकाळी ऑफिसमध्ये जाताना ती मला पाळणाघरात सोडून जाई व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर न्यायला येई. एक दिवस असा आला की संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी आई मला न्यायला आली नाही. सर्व मुलांना त्यांचे आईवडील येऊन घेऊन गेले. आईची वाट पाहून शेवटी मला रडू यायला लागले. बाहेर पाऊस कोसळत होता. अंधार ताटला होता. मला माझ्या आईवडिलांशिवाय एक क्षणही चैन पडत नव्हते. आईचा फोनही लागत नव्हता. मला सांभाळणाऱ्या काकू माझी समजूत घालत होत्या. आणि तेवढ्यात बाबांचा फोन आला. आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो आहोत. तुझ्याकडे येण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. मग मात्र मला माझी नाही तर माझ्या आईबाबांचीच काळजी वाटायला लागली. काकूंनी माझी काळजी घेतली, पण आईबाबांची काळजी कोण घेणार असे माझ्या मनात सारखे सारखे विचार येऊ लागले. रात्रीचे 12 वाजले आणि दारावरची घंटा वाजली. दारात आईबाबांना पाहून त्या परमेश्वराचे मी खूप खूप आभार मानले. म्हणजे आपण जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीची वाट बघत असतो तो अनुभव इथं आपल्याला लिहायचा आहे. यानंतर आपण पुढचा पाठ पाहणार आहोत. आप्पांचे पत्र. अरविंद जगताप हे त्याचे लेखक आहेत. कृती क्रमांक 1. दिलेल्या उत्तराचे सखोल वाचन करायचे आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला प्रश्नांची उत्तरं समजणार आहेत. चौकट पूर्ण करा. शिक्षक दिनाच्या दिवशी फार कमी निवडले जायचे ते पद. मग ते पद कोणतं होतं? तर शिपायाचं. कारण की हे शिपायाचं काम करायला कोणीच विद्यार्थी तयार व्हायचा नाही.
समुद्रकिनारी वाळूचे शिल्प बनवणारे कोण? तर ओरिसाचे सुदर्शन पटनायक. हे त्याचं उत्तर आहे. जोड्या जोडायच्या आहेत. क्रिकेटच्या सामन्याचा निर्णय ठरवणारी कोण निर्णय ठरवतं? तर ब गटातील उत्तर आहे खेळपट्टी. हा नसेल तर मोबाईलचा उपयोग नाही. चार्जर. डॉक्टरबरोबर ही असावीच लागते. कोण? तर नर्स. सनई वादनाने लोकप्रिय झालेले बिस्मिल्ला खान. स्वमतमध्ये तुम्हाला इथे लिहायचे आहे की शाळेतील शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्ही कोणते पद स्वीकारता किंवा कोण व्हायला आवडते व का ते लिहा. मला लहानपणापासूनच मराठी भाषा आणि मराठी भाषेचे शिक्षक याविषयी कायम आपलेपणा वाटत आला आहे. मोठेपणी आपणसुद्धा मराठी भाषेचे शिक्षक बनावे अशी माझी इच्छा आहे. मराठी भाषा शिकवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी शाळेतील शिक्षक दिनाच्या दिवशी मराठी विषय शिक्षक हे पद स्वीकारते. मराठी भाषा कविता शिकवताना त्या चाल लावून म्हणताना एक वेगळाच आनंद मला मिळतो. आपली मातृभाषा जगली पाहिजे व त्यासाठी आपला देखील हातभार लागावा याकरता मी याची सुरुवात म्हणून शाळेतील शिक्षक दिनाच्या दिवशी मराठी विषय शिक्षक बनते. असं आपल्याला स्वमतमध्ये. आता इथे एक उदाहरण म्हणून मी मराठी विषय शिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. कृती क्रमांक 2. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये की मधमाशा किती कष्ट करून मध गोळा करतात हे मुलांनी पाहिले, तर त्याचं उत्तर आहे मुलांना कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. मुंबईतील नळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या कामाचा परिणाम. काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचेल हे त्याचं उत्तर आहे. पुढील कृतीतून दिसून येणारा गुण ओळखायचा आहे. वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिले. मग यातून कोणता गुण दिसतो? तर समाजसेवा आणि पैशाचा सदुपयोग. काय ते लिहा. पाण्याचा वाया जाणारा थेंब वाचवणे म्हणजे दुःखी माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे असा त्याचा अर्थ आहे. उतारा लक्षपूर्वक वाचायचा आहे. स्वमतमध्ये पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणे हे दुःखी माणसाच्या डोळ्यातील पाणी पुसणे एवढेच महत्त्वाचे काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची अभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीवर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहराकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्य दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आणले. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील, शेती वाचेल, कारखान्यांना पाणी मिळेल, म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील, समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दात लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय. हे आपण आता लक्षात घेतले पाहिजे. पुढची कृती आहे की उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ओळखा पाहू. लेखकाने व्यक्त केलेल्या अपेक्षेतून मुलांनी कोण बनावे असे म्हटले आहे ते ओळखून लिहा. उताराचं वाचन केलं की पटकन तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेले पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसले पाहिजे. म्हणजे इथं कोण होणं अपेक्षित आहे? तर लेखक. तुमच्यापैकी एक तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. म्हणजे इथे आपण कोण झालं पाहिजे? गायक. तुलना करा. आप्पांनी वर्गात पाहिलेली मुलं आणि शिक्षकांनी पाहिलेली मुलं. आप्पांनी वर्गात पाहिलेली मुलं नेहमीच त्यांना वर्गाबाहेर दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात आणि हॉस्टेलवर दिसायची. तर शिक्षकांनी पाहिलेली मुलं वर्गात शिस्तीत बसलेली त्यांना दिसायची. स्वमत कृतीमध्ये तुमच्या शालेय जीवनातील कोणतेही एक संस्मरणीय आठवण थोडक्यात लिहा. ही आठवण तुम्हाला शालेय जीवनामध्ये अशी एक आठवण असेल की जी खरोखर तुमच्या खूप लक्षात राहिली असेल अशी इथे लिहायची आहे. मी शाळेत असताना असे अनेक प्रसंग घडले आहेत जे माझ्या कायम लक्षात राहतील. एप्रिलचा महिना होता. आमच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. त्यावेळेस आंब्याच्या झाडावरील कैरा तोडण्यासाठी मी झाडावर चढले.
पण उतरताना फांदीवरून खाली पडले व माझा पाय मोडला. थोड्या दिवसात माझ्या पायाला प्लास्टर घालण्यात आले. परीक्षा सुरू झाल्या असल्यामुळे आता परीक्षांना कसे जायचे हा मोठा माझ्यापुढे प्रश्न होता. मैत्रिणींच्या सोबतीने शाळेपर्यंत गेले, पण वर्गात जाण्यासाठी जिने चढावे लागणार होते. प्लास्टरचा पाय घेऊन मी वर्गात जाऊ शकणार नव्हते. मी तिथे जिन्यावर जोरजोरात रडायला लागले. मला रडताना पाहून शाळेतील शिपाई काका धावत आले. माझी परिस्थिती बघून त्यांनी मला उचलून वर्गात नेले व काही काळजी करू नको असा दिलासा मला दिला. जोपर्यंत माझी परीक्षा चालू होती तोपर्यंत ते मला दररोज उचलून वर्गात घेऊन जायचे. ते शिपाई काका नेहमीच सगळ्यांना मदत करायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण 3 पाठातील घटकनिहाय प्रश्न उत्तरे अभ्यासली. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.